तुझ्या 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 रूपाचं चांदण। आई, तू म्हणाली तेच बरोबर होतं। माझ्या या रूपानं, माझ्या या रंगानं माझा नेहमी घात केलाय। तू म्हणालीस रंग बदलल्यावर कुणीच ओळखू शकणार नाही मला, पण इथेही तेच होतंय। मी नाही राहू शकणार आता इथे। त्या पोराचा बंदोबस्त केला, म्हणजे बबलला बी हाकललं इकडून। आता कोणी बी येत नाही, तू बाहेर चल, दत्ताभाऊ बोलवायला। मी नाही येणार कुठे। अगं दत्ताभाऊ, सांगा त्यांना बरं नाहीये मला, ती नाही येऊ शकत। एवढं चिडाय काय झालंय? कारण कंटाळले मी, सारखं सारखं पळून पळून कंटाळले मी। काय राहायचंय मला इथे, नकोय मला हे घर, नकोय ही निवडणूक। मला फक्त शांतपणे जगू द्या, इतकीच इच्छा होती माझी। अगं पण इथं म्या हाय, दत्ताभाऊ हाय, कशापाई काळजी करते तू? पुढे काय वाढून ठेवलंय हे दिसतंय मला दादा। तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत मला सांभाळून घेतले, मला हे घर दिले, ते उपकार मी कधीच विसरणार नाही। पण आता इथे थांबणं माझ्या चेने शक्य नाहीये। जाणार कुठं माहित नाही, रस्ता नेईल तिकडे जाईन, पण अशा ठिकाणी जाईन जिथे बाबा, मोरे, बबन कोणीच पोहोचू शकणार नाही। आणि पोचले तर तू स्वतःला वाचू शकशील? थंड डोक्याने विचार कर। अगं इथं तुझ्या बरोबर दत्ताभाऊ आहेत, तुला कोणी बी हात लावू शकणार नाही। पण बाहेर गेलीस तर गिधाडासारखं वरबाडून खातील हे लोक तुला। वेळ आली तर ते पण चालेल, पण माझ्यामुळे आणखीन कुणाला त्रास झालेला मला बघवणार नाहीये आता। आणि दत्ताभाऊ, त्यांचं काय? त्यांनी तुझा जीव वाचवला। उद्या तू निघून गेल्यावर ताई साहेब, दत्ताभाऊ यांचं नाक कापलं जाईल, लोक त्यांना नावं ठेवतील, असली पळपुटी सरपंच आणली म्हणून। त्याचं काय? त्याचं मी काही नाही करू शकत, पण आता मला शक्य नाही इथे राहणं। पण तूच म्हणली होती ना त्यांना माणसात आणायचा प्रयत्न करशील। ठीक आहे, जा तू, पण एक ध्यानात ठेव, तू स्वार्थी आहेस, स्वतःचा विचार करतेस, बाकी कोणाचं बी तुला देणं घेणं नाहीये। स्वतःचं शेपूट जळायला लागल्यावर पळ काढशील असं वाटलं नव्हतं नक्षे। नक्षे, नक्षत्रा, म्या तुला बहीण मानली, तुझं खरं समध्यांपासून लपवलं, दत्ताभाऊंशी खोटं बोललो, पण तुला स्वतःचीच पडली। तुझ्यावर वार होत असताना दत्ताभाऊने स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि तुला वाचवलं, त्याची बी जाण नाही। इतक्या वर्षात दत्ताभाऊने ताईसाहेबांची बाजू घेण्यासंग तुझी बाजू घ्यायला बी सुरुवात केली। संपलं सगळं? इतक्या लवकर विसरलीस होय? आपण समोरच्याला काय वचन देतो हे तरी विसरू नकस ग यापुढं। तुला खरं सांगतो, ज्या दिवशी हिम्मत दाखवून तू दत्ताभाऊंचा आसूड पकडला होता की नाही, तेव्हा एक क्षण का होईना असं वाटून राहिलं तू त्यांना सुधारायला, त्यांना माणसात आणाया मदत करशील, तू करून दाखवशील। पण नाही, माझी चूक झाली तुला ओळखण्यात। तू तर स्वतःचा जीव वाचवायला या घरात आली होती हे विसरलोच म्या। जा जा, तू निघून जा, पण फक्त एकदा विचार कर, ज्या दत्ताभाऊनं तुला मरणाच्या दारातून वळून बाहेर काढलं त्यांचं काय होईल याचा विचार कर आणि मगच पुढे जा। मी पण कोणाकडून अपेक्षा करतोय, पण एक सांगतो नक्षत्रा, तुला जायचं असेल ना व तर जा। इतक्या दिवस दत्ताभाऊंना जमल तसं सांभाळलंय म्या, आणि यापुढे बी आयुष्यभर सांभाळेन।
अक्षय, अरे बापरे, मायला परत 2 गल्ल्या. ही एक गल्ली आणि ही एक गल्ली. गावातली सगळी गल्लीमुळं पालथी घातली. नेमका कुठल्या गल्लीत हा अक्षय राहतो कुणास ठाऊक. अक्षय, ए अक्षय. आई बाबा आपल्या घराकडे चाललाय. आयला आता कुठे शोधू याला. जाऊ दे, त्याला जिकडं जायचं तिकडं जाऊ दे. राशीलाच पुचलाय आपल्या. आज विल्हेवाटीच लावते त्याची. तुला माहितीये ना काय करायचंय ते? हो. केला का? अक्षय, ए बाबा अक्षय. या. कुठं कुठं शोधायचं या अक्षयला कुणाच ठाऊक. या अक्षयला शोधायच्या नादात घशाला नुसती पोरड पडली आहे. जाऊ दे, तो भलताच कुणीतरी असायचा. आपण आपलं दारू कुठे मिळते ते शोधावं. कोण आहे? अरे कोण आहे? अरे काय लपाछपीचा खेळ खेळता काय? मला घाबरवू नका. मी जाम डेंजर माणूस आहे. आई सांभाळून. घाबरली वाटत. नको काळजी करू, याचा जीव घेतल्याशिवाय राहत नाही मी आज. कोणी आहे? अरे सगळे झोपल्यात वाटतं. तू इथेच थांब. ए ए ए ऐक ना. ए ए ऐक ना, ऐक ना. ऐक ना. अरे हे दारू कुठे मिळेल? ए ते इकडे काय भेटत नाही. तू बाजूला हो, मला जायचंय. ए थांब ना, थांब ना, थांब ना. तो अक्षय इथे कुठे राहतो? आई, हा तर बापू आहे. हा बापाला आपल्या घराकडे घेऊन जाईल. देव आणि त्याची आई राहते तिकडे मंदिरापाशी. हा मंदिरापाशी. त्याने पण तेच सांगितलं होतं, मंदिरापाशी. त्यांच्याबरोबर एक पोरगी पण असते अशी गोरी अशी पोरगी. नाही 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 नाही, तू दुसरा अक्षय म्हणत असशील. कारण या अक्षयची बहीण होती ना, ती गोरी नाही, काळी ठिक्कर होती. नाही नाही, मी म्हणतो ती एकदम गोरी पान आहे. थांबा, मी तुम्हाला फोटो दाखवतो. थांबा. अहो नेमका तोच फोटो त्या अक्षयनं पळवला नाही का, म्हणून तर मी त्याला शोधतोय. तुम्हाला माहिती आहे त्याचं घर कुठे? मग दाखव ना. काम आहे खूप. चला चला बसा. हा बसो बर. चला बसा लवकर. हा बसलो. जा दे. आई, आई इथून गल्ली जाते, आपण तिथून जाऊ. त्यांच्या आधी आपण आपल्या घरी पोहोचू. ए इथे कुठे आणलं? ते बघ घर आलंय. जा उतर. घर आलं? हा ते काय? ए बाबा धन्यवाद. हा नाही म्हणजे अगदी देवासारखा धावून आलास म्हणून म्हटलं. हा बर. ए पर तू त्यांचा कोण लागतो रे? मी कोण? हा मी त्या अक्षयाचा बाप लागतो. बाप. बाप. हा बाप.
हा अरे मग तू चुकीच्या ठिकाणी आलायस. ए जा बाबा परत जा, कारण इथल्या अक्षयचा बाप कधीच गेलाय असं ऐकलंय. अक्षयचा बाप मेलाय? हो. हा मग मी बरोबर ठिकाणी आलोय. काय? नाही तुला नाही कळणार, तू जा. अरे मी बघतो ना काय ते. हा जा जा जा, उगाच वेळ घालू नको. किती उशीर झालाय बघ. थांबे, कुठं चालली? भाऊ गप बसा की. एका कानात मच्छर गप्पा मारतात तर दुसऱ्या कानात तुमची लव्ह स्टोरी ऐकू येते. भाऊ झोपा की. नाही रेखा, तू नाही जायचं. हे थांब की. अक्षय, होय अक्षय, मला वाटलंच होतं तो अक्षय तूच असणार. मला सोडून पळताय, मला सोडून पळताय तुम्ही. हे सांग, तुझी आई कुठे आहे? तुझी आई कुठे आहे? हा हे माझी मुलगी कुठे? हा माझी नक्षत्र कुठे आहे? सांग नक्षत्र. हे नक्षत्र, हे माझं लाडकं कोकरू. हे हे सांग, माझं कोकरू कुठे आहे? माझे लक्ष कुठे आहे सांग ना. आणि तुझी आई कुठे आहे? भारती कुठे आहे? बोला भारतीला, बोलाव भारती. हे भारती इथेच आहे. भारती सांग, माझी पोरगी कुठे आहे? कुठे लपवलंस तिला? तूच लपवलंस तिला. सांग कुठे आहे माझी मुलगी? तू अशी नाही ऐकणार. सांग माझी नक्षत्र कुठे आहे? बोल माझी मुलगी कुठे आहे? माझं लाडकं खोकरू कुठे आहे? सांग नाही तर जीव घेईन मी तुझा. जीव गेला तरी लक्षी तुझ्या हाती लागू देणार नाही मी. सैतान, तू सैतान म्हणतेस मला? सांग माझी मुलगी कुठे आहे? सांग. वर माझे लक्ष कुठे आहे? सांगतेस की नाही? वर माझं कोकरू कुठे आहे? सांग लवकर.
मला माझं कोकरू हवंय ए! पोरीला विकतो. लेकीला विकून पैसे, लेकीला विकून पैसे कमवायचे. माझं कोकरू हरामाचे पैसे हवे. अजून थांबायचं नाही तुला, अजून थांबायचं नाहीये. अक्षा, रस्सी आण. संपवूनच टाकते याला. अक्षा, रस्सी आण. दत्तासाहेब मला माफ करा. तुम्ही आणि आईसाहेबांनी माझ्यावर खूप उपकार केलेत, पण माझा नाईलाज आहे हो. आज माझा भूतकाळ इथे येऊन पोचलाय. जर मी इथेच या वाड्यात थांबले तर तो माझा वर्तमान काळ उद्ध्वस्त करेल. त्यामुळे मला हा वाडा सोडावाच लागेल. आई आता तुझं पडकं घे आणि तोंड बांधून टाकताच. आई झालं. वरतून काहीतरी फडकं बांध त्याच्या तोंडाला. दत्ता एकच सांगतो, तू थांब.